नमस्कार, RSTC न्यूजमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण परळी शहरातील महादेव आप्पा लक्ष्मण आप्पा फडकरी या पतसंस्थेमध्ये आलेलो आहोत। आज स्थानिक एका वर्तमानपत्रामध्ये बँकेमध्ये काही घोळ झाल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या आणि मग या बातमीची शहनिशा वस्तुस्थिती काय आहे हे बँकेचे चेअरमन तथा अध्यक्ष आदरणीय महादेव लक्ष्मण आप्पा फडकरी यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत। सर, आपलं RSTC न्यूजमध्ये स्वागत आहे। आज जी वर्तमानपत्रामध्ये बातमी आली तर या बातमीबाबतीत आपलं काय मत आहे? ती बातमी कम्प्लिटली खोटी आहे, त्यात कसल्या प्रकारचे तथ्य नाही। अच्छा, आणि ही बातमी कोणी दिली असेल असं तुम्हाला वाटतं? हे बहुतेक बँकेचे डिफॉल्टर आहेत, हे 5-7 लोक यांचे कट कारस्थान असावं। तरी मी त्यांना विनंती करतो किंवा तुम्ही असं काही कट कारस्थान करू नका, बँकेची बदनामी करू नका। तुम्ही आपलं वेळेवर हप्ते भरून किंवा जे काही कर्ज आहे ते पूर्ण नीट करा आणि बँकेत सहकार्य करा। बरं, बातमीत काही नाव वगैरे काही दिसत नाही, त्याच्यामध्ये कोणाचंही नाव नाही, त्यामुळे बातमी कुणी दिली हे सांगता येत नाही, पण बहुतेक हे डिफॉल्टर लोकांचं काम आहे। अच्छा, बरं, या बातमीमुळं आपल्या ठेवीदार असतील, कर्जदार असतील किंवा दैनंदिन भरणा करणारे लोक असतील तर या लोकांमध्ये संभ्रम निर्माण होऊ नये यासाठी त्यांना काय आव्हान करणार? त्यांचा माझ्यावरती पूर्ण विश्वास आहे, ज्यांची ठेवी आहे त्यांचा माझ्यावरती पूर्ण विश्वास आहे की या बँकेचा व्यवहार चांगला आहे, खडेचोट आहे आणि कसल्याही प्रकारचं कर्ज म्हणजे इलिगल दिलेलं नाही, सगळं नियमानुसार दिलेलं आहे, सगळं काटेकोरपणे दिलेलं आहे, प्रत्येकाचे डॉक्युमेंट व्यवस्थित ठेवलेले आहे। म्हणजे तुम्ही ठेवीदारांना सुरक्षेची हमी देत आहे? कम्प्लिटली हमी देतो मी की तुमच्या ठेवी सर्व सुरक्षित आहेत त्यांच्या बँकेत। तर हे होते महादेव आप्पा लक्ष्मण आप्पा फडकरी पतसंस्थेचे चेअरमन। त्यांनी सांगितलं किंवा ठेवीदार असतील, कर्जदार असतील, दैनंदिन भरणा करणारे लोक असतील, त्यांनी कुठल्याही भूलथापाला बळी न पडता बँकेवर विश्वास ठेवून सहकार्य करावं असं त्यांनी या ठिकाणी आवाहन केलेलं आहे। RSTC न्यूजसाठी वैजनाथ गायकवाड, परळी।